संख्येने मेळावा नाही, भव्य मेळावा. मोठ्या संख्येने भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित काय सांगा? हां, मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित काय सांगा? त्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिलेच आहे मी. तुमच्या वतीने परत धन्यवाद देतो. एवढा भव्य मेळावा एका तालुक्याचा होतो आहे भाजपचा. मी सांगेन ही उपस्थिती पाहता निलेश राणे 100% जिंकून येणार हे दाखवणारा हा मेळावा आहे. दादा, तुम्ही 90मध्ये आमदार झाला. तुम्ही भाषणामध्ये एक म्हणताना म्हणालात की 90मध्ये आमदार झालो त्यावेळेला 4 जणांचे कुंडले कार्याला सांगितले होते. नेमके कोण त्यांच्यामध्ये? नाही, काही हयातीत नाही म्हणून मी वगळले. त्या शरद पवार एक होते, कळलं ना. आणि त्यावेळा सभागृहात जे वरिष्ठ होते त्यापैकी काही हयात नाही. त्यात एक मुंडे साहेब पण होते. जरी BJP, मी तेव्हा शिवसेनेत होतो. त्या कुंडल्यांचा उपयोग बराच झाला माझा. मी आत्ताच्या ना कळावं की मी माझं राजकारण खेळायची पद्धत कशी आहे ना, म्हणून मी ते सांगितलं. दादा, उद्धव ठाकरे असं म्हणतात की बारसू रिफायनरी मी होऊ हे काढ ना, ते समोरचं काढ ना. बारसू रिफायनरी मी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. काय म्हणतात? बारसू रिफायनरी मी होऊ देणार असं उद्धव ठाकरे म्हणतात. तुझं काय म्हणा, तू आवडत चाललाय. तू नाही, तुझी ताकद काय नाही आहे. आणि आम्ही ती हे काय म्हणतो इंडस्ट्री आम्ही करून दाखवणार आणि तिथे रत्नागिरी कोकणातल्या तरुण्या नोकऱ्या देणार. दादा, तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे 13 तारीखला सभा घेणार आहेत का? हां, मग माझी 13.5 तारीखला माझी असणार सभा 100%. त्याची झाली का माझी असणार. आणि अपशब्द बोलला ना तर मला एकच रस्ता आहे, हेलिकॉप्टरने जाऊ नको ना, बाय रोड जाऊन दाखव. आता तुला ब्रेकिंग न्यूज दिली, बस झालं ना. आहे की दादा, घराणेशाहीवर आरोप होतोय, काय सांगाल मला? अरे आता उत्तर दिलं ना बाबा. घराणेशाही. निलेश पहिला खासदार होता, नितेश आता 2 वेळा आमदार आहे आणि मी कंटिन्यू 35 वर्ष आहे. याला कशी घराणेशाही होऊ शकते? आणि उत्तम राजकारणी जनसेवा लोकहित करणारे असतील ना, त्या घराणेशाहीचं नाही होत. आता इंदिरा गांधीची, गांधी फॅमिली बोललं तर, पवारांची बोललं तर ती घराणेशाही नाही का? आहे ना. सध्या तुम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा करताय. तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा महायुतीला कितपत फायदा होणार? महायुतीचे या जिल्ह्यातले सगळे उमेदवार येणार, सगळे मोठ्या मताधिक्याने. 40,000च्या वर मताधिक्य तिघांनाही असलं आणि याच्यात थोडी पत्रकारांचाही सहयोग असलं तर 50 होतं. थँक्यू दादा. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.